काळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात स्वच्छता अभियान संपन्न। याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरामध्ये 4 ऑगस्ट 2025 रोजी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे। शहरातील मेन रोड येथील अहिंसा स्तंभ पासून ते साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकापर्यंत स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव मतदारसंघाचे भूषण जलनायक व या कोपरगाव शहरामध्ये जे काही आज विकास दिसतो आहे याचे नायक आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त मी प्रथमतः त्यांना कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुभेच्छा देतो। आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रस्त्यावर स्वच्छता अभियान घेतलं आणि कोपरगाव शहराला आणि तालुक्याला एक या आमदार साहेबांनी जसे 10 वर्षामध्ये एक विकास काय म्हणता हे दाखवून दिलं, त्या पद्धतीमध्ये आम्ही आज या ठिकाणी इथून अहिंसा स्तंभापासून अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत स्वच्छतेचं अभियान घेतलं। या कोपरगाव शहरामध्ये विविध समस्या होत्या। रस्ते होते, पूर्वी रस्ते झाडायचे म्हटल्यानंतर कसं झाडायचा हा प्रश्न होता। रस्त्यावर खड्डे राहायचे, पाणी राहायचं, खडे राहायची, पण 2019 नंतर या कोपरगाव शहरातले सगळे रस्ते झाले, धूळमुक्त कोपरगाव झाले आहे। आणि अशा पद्धतीने जो माणूस या कोपरगाव शहरामध्ये तालुक्यामध्ये विकास करण्यासाठी दिवस रात्र अहोरात्र पडतोय त्याच्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे, एवढंच तुम्हाला मी या निमित्ताने सांगतो। आणि पुन्हा एकदा कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार आशुतोष दादा काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आज कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार, मान्य आमचे सर्वांचे नेते आदरणीय आशुतोष दादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कोपरगाव शहर या पक्षातर्फे आम्ही सर्वांनी आज एक त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवू असे या ठिकाणी सर्वांनी सुरुवात केली। का आज अहिंसा स्तंभ ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा इथपर्यंत हा ज्या रोडची थोडी जायची साईडपट्टी होती, जी माती थोडीफार आलेली होती व हे रस्ते साफसफाई करण्याचं काम या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि कोपरगाव नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी केलं। आपल्याला माहिती असेल का आज आपल्या कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार, मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांनी या कोपरगाव शहरामध्ये जे शब्द त्यांनी या ठिकाणी त्यांच्या निवडणुकीमध्ये दिलेले होते ते सर्व शब्द पूर्ण करण्याचं काम मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांनी केलेलं आहे। आपल्याला लोकांचा हा पाणी प्रश्न असेल, कोपरगावचे सर्व सुसज्ज असे रस्ते असतील, आज कोपरगाव शहरामध्ये होणाऱ्या मोठ्या मोठ्या
शासकीय इमारती असतील व सर्वांच्या जिव्हाळ्याचा 100 बेडचं या हॉस्पिटलचं काम या ठिकाणी चालू आहे. असे ज्या विकास पुरुषांनी जेवढे काम या कोपरगाव शहरामध्ये केले ते आतापर्यंत माझ्या अंदाजे आतापर्यंत मागच्या कोणीच या ठिकाणी केलेले नाही. आणि अशा विकास पुरुषाचा आज वाढदिवस आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी एक स्फूर्ती दिवस आहे. एक अशा आम्ही नेतृत्वासोबत काम करतो तर ते नेतृत्व फक्त विकासासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे असं या ठिकाणी आम्हाला सर्वांना सांगत असतो. आज आम्ही सर्वजण माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोपरगाव शहराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.